नमस्कार. ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मी तुम्हा सर्वांचे अगदी मनपूर्वक स्वागत करते. आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं, अर्जुन गौरीला समजावतो आणि म्हणू लागतो, गौरी बाळा, तू शहाणी मुलगी आहेस ना, मग आता रडायचं नाही. सायली ताई लवकरच परत येणार आहे आणि हो, तू जर रडलीस ना तर ती मग परत येणार नाही आणि तू जर रडायची थांबलीस तर ती लवकर येणार आहे. आपण सगळ्यांनी हसतच सायली ताईची वाट पाहायची आहे. तर गौरी अर्जुनला प्रश्न करत म्हणते, मग अर्जुन दादा, तू का रडतोयस? तू जर रडलास तर सायली ताईला यायला खूप उशीर लागेल, त्यामुळे तू सुद्धा रडायचं नाही. असं म्हणत गौरी स्वतःहूनच अर्जुनचे अश्रू पुसते, त्याचे डोळे पुसते. आता मात्र सर्वांचेच डोळे पाणावलेले असतात. तर गौरी पुढे अर्जुनला म्हणते, अर्जुन दादा, आता सायली ताई आली ना की मी तिला कुठेही जाऊ देणार नाही. मी तिला घट्ट पकडून राहणार आहे आणि तुला सुद्धा तिला कुठेच घेऊन जाऊ देणार नाही. तू सायली ताईला परत कुठे घेऊन तर जाणार नाहीस ना? तर अर्जुन गौरीला म्हणतो, नाही बाळा, तुझ्या सायली ताईला मी कुठेही घेऊन जाणार नाही. तुझ्या सायली ताईला आणि मी कुठे जाऊही देणार नाही. अर्जुन गौरीला समजावतो. तर मधुभाऊ कुसुमताईंना म्हणतात, कुसुम, आता गौरीला आश्रमात घेऊन जा. तर त्यावेळी कल्पनाताई विचारतात, तिने काही खाल्लंय का, की मी बनवू काही? तर कुसुमताई म्हणतात, नाही नको, मी आश्रमात तिला घेऊन जाते आणि तिथेच तिला काहीतरी भरवते. तर गौरी म्हणते, नाही, मी कुठेही जाणार नाही. सायली ताई इथेच येणार आहे ना, त्यामुळे मी इथेच राहणार. कुसुमताई म्हणतात, सायली आल्यानंतर आपण येऊयात ना? तर गौरी म्हणते, नाही, सायली ताई आल्यावर जर तुम्ही मला कळवलात नाही तर? तर मधुभाऊ म्हणतात की नाही ग बाळा, तुला फोन करून आम्ही बोलावून घेऊ. तर गौरी म्हणते, नाही नको, मला इथेच थांबायचं आहे. सायली ताई आल्यावर मला तिला भेटायचं आहे. तुम्ही जर सगळ्यांनी मला इथे नाहीच बोलावलं तर? त्यामुळे नाही, मी इथून कुठेही जाणार नाही. सायली ताई येईपर्यंत मी इथेच थांबणार आहे. तर आता श्वेता गौरीला समजावत असते, परंतु श्वेता किंवा घरातील कोणीही समजावलं तरीसुद्धा गौरी काही ऐकायला तयार नसते. तर प्रतापराव म्हणतात, असू देत ना तिला इथे, काही हरकत नाही, इथे तिला राहू देत. तर त्यावेळी श्वेता म्हणू लागते की हो ना, आणि तसेही मी इथे आहेच. अस्मिता म्हणते, स्मितसोबत ती चांगली खेळेल, त्यामुळे तिला इथेच राहू दे. आता अर्जुन म्हणतो, मधुभाऊ, गौरी कुठेही जाणार नाही. सायली येईपर्यंत गौरी इथेच राहणार. तर अश्विन म्हणतो, हो ना, गौरीने इथेच राहणं खूप गरजेचं आहे, कारण जर ती इथे राहिली तर तिचं मन तरी रमेल आणि सायली वहिनी येईपर्यंत मलाही असंच वाटतं की तिला इथेच राहू देत. तर मधुभाऊ म्हणतात, तुम्ही सर्वजण एवढं म्हणत आहात तर तिला इथे राहू देत, माझी काही हरकत नाही. असं म्हणत मधुभाऊने सुद्धा गौरीला तिथे राहायची परवानगी दिलेली असते. तर अर्जुन म्हणतो, मी आलोच. असं म्हणत अर्जुन रूममध्ये निघून जातो. श्वेता गौरीला सांभाळत असते. कुसुमताई म्हणतात, वहिनी, मी येते हा. असं म्हणत कुसुमताई आश्रमात निघून जातात. तर त्यानंतर चैतन्य आता कल्पनाताईंना म्हणतो, मावशी, मला सुद्धा यायला हवं. उद्याच्या इयरिंगचा खूपच अभ्यास करायचा आहे, खूप काम आहे, मी येतो. असं म्हणत आता चैतन्यसुद्धा घरी जायला निघतो. प्रत्येकजण आपापल्या रूममध्ये निघून जातात. तर अस्मिता गौरीला म्हणते, गौरी चल, मी तुला स्मितला भेटवते. असं म्हणत अस्मिता स्मितला भेटवण्यासाठी गौरीला घेऊन जातो. तर इकडे श्वेता खूप खुश होते आणि म्हणू लागते, तुमचे सर्वांचे असे पडलेले चेहरे पाहून ना मला खरंच खूप आनंद होतोय. मी खरंच खूप खुश आहे आणि मला खात्री आहे की तुमच्या चेहऱ्यावर इतक्यात हसू येणारही नाही. असं म्हणत श्वेता खुश होते. तर दुसरीकडे आपल्याला पाहायला मिळतं, प्रिया सीमा कॉन्स्टेबलना म्हणते, सायली इथे आल्यामुळे मी खुश आहे, परंतु तेवढंच माझं कामही होत नाही आहे, त्यामुळे मला काय करायचं काहीच कळत नाही. तर सीमा कॉन्स्टेबल विचारतात की काय झालं आहे? तर त्यावेळी प्रिया म्हणते, इथे माझं घर असल्याप्रमाणे मी तुझा फोन वापरायची, परंतु आता ही सायली इथे आल्यामुळे मला तुझा फोन सारखा वापरताही येत नाही. मी जर तुझा सतत मोबाईल घेतला ना तर मोठी रिस्क घेतल्यासारखी होईल. आणि तसंही ही सायली म्हणजे काही साधीसुधी नाही आहे, घारीसारखा लक्ष ठेवून असते सगळ्यांवर. तर आता कॉन्स्टेबल मॅडम प्रियाला म्हणतात, बरं झालं, म्हणजे इथून पुढे आता तुला माझा मोबाईल द्यायचा नाही आहे ना? तर प्रिया हसतच म्हणते, तुला काय वाटते ग, इथे तुझं काम संपतंय? नाही, इथे तर तुझं काम अजून वाढतंय. आता सगळ्यात मोठी जबाबदारी तुझ्यावर आहे. आता माझे सगळे फोन तू अटेंड करायचे आहेत आणि काय काय घडतंय त्या सगळ्याची खबर तू मला द्यायची आहे.
आणि हो, पण जर काही महत्त्वाचं असेल, सचिनला किंवा श्वेताला माझ्याशी बोलायचं असेल तरच माझ्याकडे फोन आणून द्यायचं, कळलं? तर कॉन्स्टेबल मॅडम म्हणतात की हो, कळलं. तर कॉन्स्टेबल मॅडम प्रियाला म्हणतात, अहो मी तुमची एवढी कामं करते, मग जरा माझे पैसे वाढवायचं पण बघा ना. तर प्रिया म्हणते, अगं हे सगळं काही त्या सचिनशी बोल, सचिन महिपत सरांशी बोलेल आणि मग तुझं काम होईल. हे पैसे वगैरे वाढवणं ना, ते काम माझ्याकडे नाही आहे. तर प्रिया कॉन्स्टेबल मॅडमना म्हणते, एक काम कर, आत्ताच्या आत्ता सचिनला फोन कर आणि सचिनला विचार उद्याच्या केसची तयारी झाली आहे की नाही, मला सगळे अपडेट मिळत राहायला हवेत. तर त्यावेळी कॉन्स्टेबल मॅडम प्रियाला म्हणतात, अगं पण त्या सचिन सरांचा आत्ताच फोन आला होता, ते म्हणालेत की महिपत शिकरे शेंडे वकिलांना भेटले आहेत, ते स्वतः त्यांच्याशी बोलले आहेत, म्हणजे सायलीला शिक्षा नक्की होणार. आता कॉन्स्टेबल सीमा आपल्या बाजूने बोलतात हे पाहून प्रिया अगदी खुश होते आणि म्हणू लागते, शहाणी गती माझी बाय, तुझे खरंच पैसे वाढवायला हवेत हा. पण तसंही आता सायली इथे आल्यामुळे मला फार काही करावं लागणार नाही, कारण जे काही करायचं आहे ते सचिन, महिपत आणि नागराज अगदी व्यवस्थित करतील आणि त्यांचा तो असणारा वकीलच करेल, असं म्हणत प्रिया हसू लागते. तर त्यावेळेस कॉन्स्टेबल सीमा प्रियाला काही सांगणार तर त्यावेळी प्रिया तिला शांत करते, कारण सायली येत आहे हे प्रियाने पाहिलेलं असतं. तर आशाताई सायलीकडे पाहतात आणि म्हणू लागतात, सायली तुला त्रास होतोय का, तुला बरं वाटत नाहीये का? तर सायली म्हणते, नाही असं काही नाहीये. तर आशाताई म्हणतात, सायली जर तुला उलटीसारखं वाटत असेल किंवा श्वास लागल्यासारखं वाटत असेल तर मला लगेच आवाज दे. अगं सायली, तू 2 जीवांची आहेस, तुझी थोडी काळजी तर घ्यायला हवी ना. तर सायली आशाताईंना म्हणते, 2 जीवांची तर प्रिया सुद्धा आहे. तर आशाताई सायलीला म्हणतात, सायली अगं मी ना खूप वर्ष जेलमध्ये काम केलं आहे, त्यामुळे मला माणूस कळतं, मला माणूस ओळखता येतं. आणि हो सायली, तू अगदी साधी आहेस ग, तू असं काही केलं नाहीये, तुझ्या बाबतीत कोणीतरी चुकीचं घडवून आणतंय, या सगळ्यामध्ये तुला कोणीतरी अडकवतंय. पण त्या प्रियाला मी ओळखलं, ती प्रिया म्हणजे महापाताळी यंत्री आहे आणि काही दिवसांपासून डोक्यात वारं भरल्यासारखी वावरते, असं वाटते की तिनेच सगळं काही जिंकलं आहे. तर आता सायली आशाताईंना म्हणते, पण तिला कोणी थांबवत नाही का? तर आशाताई म्हणतात, इथे ना एक एक नमुनेच येत असतात, कोणाकोणाला आवरायचं. आता सीमा कॉन्स्टेबल नाटक करत प्रियाला म्हणतात, जेलर मॅडम म्हणत होत्या की तुझा आवाज जास्त येत असतो, यापुढे त्यांना तुझा आवाज यायला नको आहे. तर प्रिया नाटक करत म्हणते, पण मला बाथरूमला जायचं आहे, त्यासाठी तरी परवानगी मिळेल ना? तर कॉन्स्टेबल सीमा म्हणतात, हा हा मिळेल, चल, असं म्हणत आता प्रियाला तिथून घेऊन जातात. तर इथे आशाताई सायलीला म्हणतात, ही कॉन्स्टेबल सीमा आहे ना, ही तर प्रत्येक वेळी बघावं त्यावेळी ह्या प्रियाच्या सेलमध्ये असते, ह्या दोघांचं चांगलंच गुंफलं आहे. तर त्यावेळी सायली म्हणते, ह्या सीमाताईंमुळे नक्कीच प्रियाचा काहीतरी फायदा होत असेल, त्याशिवाय प्रिया कोणाला जवळ करणार नाही, कारण गेली कित्येक वर्ष मी प्रियाला ओळखते, जर तिचा काही फायदा होत असेल तर ती त्या माणसाला जवळ करतेच. तर आता आशाताई सायलीला म्हणतात, बरं ते सगळं काही जाऊ देत, तू स्वतःला त्रास करून घेऊ नकोस, या सगळ्या गोष्टींचा विचार करून तू स्वतःच्या तब्येतीकडे दुर्लक्ष करू नकोस, तू आराम कर, असं म्हणत आशाताई तिथून निघून जातात. परंतु इथे मात्र सायलीला करमत नसतं. सायलीला सतत अर्जुनची आठवण येत असते, अर्जुनसोबत घालवलेले प्रत्येक क्षण सायलीला आठवत असतात. तिने आणि अर्जुनने आपल्या बाळासाठी लिहिलेली डायरी, तर अर्जुनने बाळासाठी रंगवलेली स्वप्न, अर्जुनने सायलीसोबत डोहाळे जेवणाच्या दिवशी काढलेले फोटो, त्या फोटोंमधील गमती जमती, या सगळ्याच गोष्टी सायलीला आठवत असतात. तिला सतत अर्जुनची आठवण येत असते. परंतु पोटावर हात ठेवत आपल्या बाळाचा स्पर्श जाणवत सायली स्वतःला सावरण्याचा प्रयत्न करत असते. परंतु शेवटी अर्जुनची आठवण तर तिला येतच असते, तिला आठवण सतावत असते. आणि त्यावेळी सायली मनाशीच म्हणते, अहो खरंच मला तुमची खूप आठवण येते. तर दुसरीकडे अर्जुनची अवस्थासुद्धा काही वेगळी नसते. अर्जुनला सुद्धा सायलीसोबत घालवलेले प्रत्येक क्षण आठवत असतात, त्याचेही डोळे पाणावलेले असतात. आपलं बाळ कसं दिसेल यावर दोघांनी एक काढलेलं ते चित्र आणि त्यानंतर दोघांची चालत असणारी मज्जा मस्करी आणि त्यातही सायलीला खुश ठेवण्यासाठी सतत अर्जुनचे असणारे ते प्रयत्न, दूध पिहत असताना दोघांनाही आलेली मिशी आणि त्यावर
दोघांनीही एकमेकांकडे पाहून हसणं आणि त्याच्या आठवणी आपल्या मोबाईलमध्ये कॅप्चर करून ठेवणं, अशा असंख्य आठवणी एकमेकांना आठवत असतात. दोघंही एकमेकांच्या आठवणींमध्ये हरवून गेलेले असतात. सायली डोळे बंद करून फक्त अर्जुनच्या आठवणींमध्ये रमलेली असते आणि त्याचवेळी तिला अर्जुनचा स्पर्श जाणवतो. सायली डोळे उघडून पाहते तर त्या ठिकाणी अर्जुन असतो. सायली अर्जुनला विचारते, तुम्ही इथे? तर अर्जुन म्हणतो, हो. जिथे सायली तिथे अर्जुन. सायली अर्जुनला म्हणते, तुमची मला खूप आठवण येत होती. तुम्ही माझ्यापासून? तर अर्जुन म्हणतो, कुठेच जाणार नाही. तुला सोडून मी कुठेच दूर जाणार नाही. मी नेहमी तुझ्या सोबतच असेन. आता अर्जुनचं हे बोलणं ऐकून सायली खुश होते आणि अर्जुनच्या गालावरून ती हात फिरवत अर्जुनचा स्पर्श अनुभवण्याचा प्रयत्न करत असते. तर दुसरीकडे पाहायला मिळतं, अर्जुनही सायलीच्या आठवणींमध्ये हरवून गेलेला असतो आणि त्यावेळी नकळतच सायलीचं तिथे येणं आणि अर्जुनच्या खांद्यावर हात ठेवणं, त्याला सावरणं. अर्जुन मागे वळून पाहतो तर तिथे सायली आलेली असते. आता सायलीला पाहताच अर्जुन इतका खुश होतो आणि म्हणतो, सायली तू इथे? बायको तू परत आली आहेस? तर सायली म्हणते, मी कुठे गेली होते? मी तर कुठेच गेले नव्हते. मी तर तुमच्यासोबत इथेच आहे, आपल्या रूममध्ये. मी तर तुमच्या सोबतच आहे. तर अर्जुन सायलीचा हात हातात घेतो आणि म्हणतो, बायको मला तू कायम माझ्या सोबतच पाहिजेस. तर त्यावेळी सायली अर्जुनला म्हणते, हो मी कायम तुमच्या सोबतच असणार आहे. एक गोष्ट तुम्ही कधीच विसरू नका, आपण जरी शरीराने वेगवेगळे असलो ना तरी सुद्धा मनाने मात्र आपण दोघंही एकत्रच असणार आहोत. पण हा मात्र दोघांनाही झालेला भास असतो. ना सायली अर्जुनकडे आलेली असते ना अर्जुन सायलीपर्यंत पोचलेला असतो. आता सायली भानावर येते, तिचे अश्रू अनावर होतात, ती खूप रडू लागते. आपल्या पोटावर हात ठेवत ती स्वतःला सावरण्याचा प्रयत्न करत असते. परंतु अर्जुनच्या आठवणीत ती मात्र पूर्णपणे थकून गेलेली असते. सतत तिला अर्जुनची आठवण येत असते. अर्जुन आपल्या आसपास असण्याचा भास तिला होत असतो. तर दुसरीकडे अर्जुनही सायलीला आजूबाजूला शोधत असतो. सायली म्हणजे अर्जुनचा श्वास असतो आणि आज त्याला त्याचा श्वासच रूममध्ये कुठेच सापडत नसतो. त्याचा जीव अगदी गुदमरल्यासारखा होत असतो. अर्जुन सायलीला आवाज देत म्हणतो, बायको बायको, कारण अर्जुनला वाटत असतं की खरंच आपली सायली परत आली आहे. तर दुसरीकडे सायली आपल्या बाळाला सांगत असते, बाळा तुझे आई बाबा कधीच एकमेकांशिवाय राहू शकत नाहीत रे. पण आता तू काळजी करायची नाही. तुझे बाबा आपल्याला लवकरच इथून बाहेर काढतील. अजिबात काळजी करू नकोस. तर दुसरीकडे अर्जुन बाळांचे लावलेले फोटो पाहतो आणि म्हणतो, मी पूर्ण प्रयत्न करणार आहे बायको, काळजी करू नकोस. मी तुला जेलमध्ये नाही ठेवणार. मी उद्याच तुला आणि आपल्या बाळाला घरी घेऊन येणार आहे. मी तुम्हा दोघांना काही होऊ देणार नाही. असं म्हणत आता अर्जुनने सायलीला प्रॉमिस केलेलं असतं. तर दुसरीकडे सायली स्वतःला सावरत असते. तर दुसऱ्या दिवशी आता सर्वच जण कोर्टात हजर झालेले असतात. सायलीलाही कोर्टात हजर केलं जातं. तर त्यावेळी आता जज साहेब कोर्टाच्या कामकाजाला सुरुवात करायला सांगतात आणि म्हणतात, ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार तुम्ही तुमचं वकीलपत्र सादर करा. तर त्यावेळी अर्जुन म्हणतो, माय लॉर्ड मी सायली सुभेदार यांचा वकील आहे आणि हे आहे माझं वकीलपत्र. असं म्हणत आता अर्जुनने आपलं वकीलपत्र कोर्टासमोर सादर केलेलं असतं. तर त्यानंतर ॲडव्होकेट शेंडे आपलं वकीलपत्र कोर्टासमोर सादर करत म्हणतात, मी आहे ॲडव्होकेट शेंडे आणि हे माझं वकीलपत्र. आता जज साहेब ते वकीलपत्र पाहतात आणि ॲडव्होकेट शेंडे यांना त्यांचं ओपनिंग स्टेटमेंट द्यायला सांगतात. तर आता ॲडव्होकेट शेंडे आपलं स्टेटमेंट देत म्हणतात, माय लॉर्ड सायली सुभेदार ह्या पनवेलमधील सभ्य आणि सुशिक्षित घराण्यातील आहेत. परंतु म्हणतात ना, दिसतं तसं नसतं, हे अगदी यांच्या बाबतीत खरं ठरतंय. या सायली सुभेदार यांच्यावर अल्पवयीन मुलींची तस्करी करणं, त्यांचे व्हिडिओ काढणं, ते विकणं आणि त्यातून पैसे कमावणं यासारखे अनेक गंभीर गुन्हे आहेत. आता मात्र या सगळ्याच गोष्टी सायलीला सहन होत नाही आणि म्हणूनच सायली आपली सत्य परिस्थिती कोर्टाला सांगण्याचा प्रयत्न करते आणि म्हणू लागते, नाही जज साहेब मी असं काहीही केलेलं नाही. मी कुठल्याही मुलीचा व्हिडिओ काढलेला नाही आहे किंवा कुठल्याही मुलीला मी त्रास दिला नाही. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मुळात आमच्या आश्रमातील कुठलीही मुलगी ही अल्पवयीन नाही. आता मात्र जज साहेब ऑर्डर देतात आणि अर्जुनला म्हणतात, ॲडव्होकेट सुभेदार तुम्ही तुमच्या अशिलाला वॉर्निंग द्या. तर त्यावेळी अर्जुन सायलीला शांत राहायला सांगतो.
सायली सुभेदार, विचारल्याशिवाय कोणत्याही प्रश्नाची उत्तरं देऊ नका, प्लीज शांत राहा. तर त्यावेळी सायली अर्जुनला म्हणते, अहो पण मग तुम्ही सांगा ना यांना, आश्रमात गौरी सोडल्यास इतर कोणतीही मुलगी अल्पवयीन नाहीये. तर ॲडव्होकेट शेंडे सायलीला म्हणतात, सायली सुभेदार, अहो तुम्ही कितीही बोललात, कितीही ओरडलात तरी सुद्धा आमच्याकडे तसे पुरावे आहेत. आणि त्या पुराव्यांवरून हे सिद्ध होतं की वात्सल्य आश्रमातून गायब झालेल्या मुली या सगळ्या अल्पवयीन आहेत. आता ॲडव्होकेट शेंडे आपलं स्टेटमेंट देत म्हणतात, माय लॉर्ड, सायली सुभेदार यांनी 6 मुलींची तस्करी केली आणि त्यातील एक मुलगी ही पोलिसांना सापडली आहे आणि एका मुलीने तसं कबूलही केलेलं आहे आणि तिच्यासोबतच आपल्याला एक साक्षीदार सुद्धा सापडला आहे. परंतु अजून 5 मुली मात्र गायब आहेत. त्यांचा शोध अजूनही लागलेला नाही, कारण सायली सुभेदार यांच्या तस्करीतला पार्टनर अजूनही सापडलेला नाही आणि त्याचं नाव सोनी असं कळतंय, परंतु अजूनपर्यंत तो सापडला नाही. पोलीस त्या गोष्टीचा तपास करत आहेतच, परंतु इन्स्पेक्टर जगदीश निकम यांनी ही गोष्ट सर्वप्रथम निदर्शनास आणली आणि त्याची फाईल मी कोर्टासमोर सादर करू इच्छितो असं म्हणत ॲडव्होकेट शेंडे यांनी ती फाईल कोर्टासमोर सादर केलेली असते. आता जज साहेब ती फाईल चेक करतात आणि त्यानंतर आता अर्जुनला त्याचं ओपनिंग स्टेटमेंट द्यायला सांगतात. आता अर्जुन आपलं ओपनिंग स्टेटमेंट देत कोर्टासमोर सायलीची बाजू मांडण्याचा प्रयत्न करतो. अर्जुन कोर्टासमोर म्हणतो की मिलॉर्ड, माझ्या अशील सायली सुभेदार यांच्यावर जे काही आरोप केले गेले आहेत ते सगळे आरोप खोटे आहेत. ही गोष्ट खरी आहे की सायली सुभेदार वात्सल्य आश्रम चालवत होत्या, पण त्या आश्रमात मुलींची तस्करी होत नाही, मुलींवर कोणताही अन्याय केला जात नाही किंवा त्यांचे कोणतेही अश्लील फोटो काढले जात नाहीत, बाजारात त्या सगळ्याची विक्री केली जात नाही. उलट त्या आश्रमात लहान मुलांना प्रेम दिलं जातं, आधार दिला जातो, माया मिळते आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यांना राहायला जागा मिळते. आणि ह्या सगळ्यात एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे त्या आश्रमातील कोणतीही मुलगी ही अल्पवयीन नाही. त्यामुळेच मिसेस सायली सुभेदार यांच्यावर फोक्सो हा कायदा लागू शकत नाही आणि म्हणूनच कोर्टासमोर आज मी सायली सुभेदार यांच्या बेलसाठी अपील करत आहे. अर्जुन कोर्टासमोर सायलीची बाजू मांडत म्हणतो, मिलॉर्ड, आत्तापर्यंत सायली सुभेदार यांच्यावर कोणतीही केस दाखल झालेली नाही किंवा कोणतीही तक्रार त्यांनी केलेली कोणतीही चुकीची गोष्ट अशी कोणतीच गोष्ट पोलीस स्टेशनला कंप्लेंट म्हणून गेलेली नाही. आत्तापर्यंत तिच्या नावे कोणतीही कंप्लेंट नाही आहे आणि या सगळ्यामध्ये त्यांना अडकवलं गेलं आहे. परंतु मी हेही सांगतो की हे सुद्धा मी कोर्टासमोर सिद्ध करेन की माझे क्लायंट या केसमध्ये सुद्धा निर्दोष आहेत. शिवाय सायली सुभेदार ह्या 7 महिन्यांच्या प्रेग्नेंट आहेत आणि म्हणूनच त्यांच्या आरोग्याची काळजी घेता त्यांना जामिनावर सोडण्यात यावं ही मी कोर्टासमोर विनंती करत आहे. परंतु त्याचवेळी ॲडव्होकेट शेंडे ऑब्जेक्शन घेतात आणि म्हणू लागतात, ऑब्जेक्शन माय लॉर्ड, सायली सुभेदार यांच्यावर फॉक्सो हा कायदा लागला आहे. मग असं असताना ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार सायली सुभेदार यांच्यासाठी बेल मागूच कशी शकतात? या केसमध्ये आरोपीचा साथीदार असणारा सोनी अजूनही सापडलेला नाहीये माय लॉर्ड. अशा वेळी साक्षीदारांवर दबाव आणला जाऊ शकतो, पीडित मुलींची साक्ष बदलली जाऊ शकते. मिलॉर्ड, आपण हा धोका नाही पत्करू शकत. तर अर्जुन म्हणू लागतो, ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार सायली सुभेदार यांचा वकील म्हणून मी तुम्हाला सांगतो की आम्ही तपासात संपूर्ण सहकार्य करू. तसंच सायली सुभेदार हे शहर सोडून कुठेही जाणार नाहीत, परंतु त्यांची ही नाजूक अवस्था लक्षात घेता त्यांना बेल मिळावी अशी मी कोर्टाकडे विनंती करत आहे. अर्जुन आपलं स्टेटमेंट सायलीची बाजू कोर्टासमोर मांडण्याचा प्रयत्न करतो. परंतु त्यावेळी जज साहेब स्टेटमेंट देत म्हणतात, ॲडव्होकेट सुभेदार अशा कितीतरी महिला आहेत की या दिवसांमध्ये त्या आपल्या गुन्ह्यासाठी शिक्षा भोगत आहेत, परंतु इथे जेलमध्ये त्यांची सगळ्यांची अगदी व्यवस्थित काळजी घेतली जाते, त्यांना हवी असणारी वैद्यकीय सेवा पुरवली जाते. मग तुमच्याच अशिलाच्या बाबतीत हा नियम शिथिल का करावा? म्हणूनच प्रथमदर्शनी सगळे पुरावे पाहता हे कळतंय की या गुन्ह्याचं स्वरूप खूप गंभीर आहे आणि म्हणूनच हे कोर्ट सायली सुभेदार यांना जामीन मंजूर करण्यास नकार देत आहे.
आता कोर्टाने सायलीचं जामीनपत्र हे फेटाळलेलं असतं आणि हे आता मात्र अर्जुनसाठी सगळ्यात मोठं धोक्याचं असतं. अर्जुनला या सगळ्या गोष्टीचा धक्काच बसतो आणि इथे मात्र ॲडव्होकेट शेंडे यांचा विजय झालेला असतो. ते खुश होतात. सायली अर्जुनकडे पाहते. अर्जुनची ती अवस्था सायलीला पाहवत नसते. अर्जुनला त्रास होत असतो. आपल्या बायकोला जेलमध्ये राहावं लागणार हे अर्जुनला सहन होत नसतं. आता अर्जुन सायलीची बाजू मांडणार, तो काहीतरी बोलणार, परंतु त्यावेळी कोर्टाचं कामकाज तिथेच थांबवलं जातं आणि त्यामुळे आता अर्जुनला काहीच बोलता येत नाही. जामीन अर्ज फेटाळत आपला निर्णय देत सही करत आता जज साहेब तिथून निघून जातात. आता मात्र पूर्णपणे अर्जुन खचून गेलेला असतो. तर इकडे राकेश आणि सचिन या सगळ्याचा व्हिडिओ बनवत असतात. खरं तर व्हिडिओ कॉल करून हे सगळं काही दृश्य प्रियाला दाखवत असतात आणि ही झालेली घटना पाहून प्रिया मात्र खूप खुश असते. इथे कोर्टातून प्रत्येकजण निघून जात असतात. इथे मात्र अर्जुन तिथेच बसलेला असतो. त्याला काय करावं काहीच सुचत नसतं. तर त्यावेळी चैतन्य अर्जुनला आवाज देत म्हणतो, अर्जुन सायली वैरीला घेऊन जात आहेत. आता अर्जुन इन्स्पेक्टर निकम यांची परवानगी घेतो आणि म्हणू लागतो, प्लीज मला 5 मिनिटं बोलू देता का? तर इन्स्पेक्टर निकम परवानगी देत म्हणतात, हो ठीक आहे, काही हरकत नाही, पण फक्त 5 मिनिटं. तर त्यावेळी अर्जुन सायलीच्या समोर उभा राहतो. सायलीची माफी मागतो आणि म्हणू लागतो, आय एम सॉरी, मी तुला बेल मिळवून देऊ शकलो नाही, मी तुला घरी नेऊ शकलो नाही, त्यासाठी खरंच मला माफ कर. आता हे सगळं काही दृश्य प्रिया पाहत असते. तर सचिन हा व्हिडिओ कॉल करून प्रियाला सगळं दाखवत असतो. तर सचिनला आणि राकेशला खूप आनंद झालेला असतो. राकेश प्रियाला म्हणतो, प्रिया आपल्याला जसं हवंय तसं घडलंय, सगळं काही अगदी तसंच झालंय प्रिया. कोर्टाने सायलीचा जामीन नाकारला आहे. अर्जुन बघ, त्याचं तोंड बघ कसं पडलंय. प्रिया खूप खुश होते. प्रिया म्हणते, आणि सायलीचा चेहरा बघ कसा रडवेला झाला आहे. तिला काहीच समोर दिसत नाहीये, फक्त तिच्या समोर अंधार आहे आणि हेच तर हवं होतं मला, असं म्हणत प्रिया आनंद साजरा करत असते. तर दुसरीकडे सचिन राकेशला म्हणतो, राकेश बोलत बसू नकोस, आजूबाजूला लक्ष दे, आपल्याला कोणी पाहत तर नाहीये ना, या गोष्टीकडे लक्ष दे, कोण काय करतंय या सगळ्याकडे आपलं लक्ष असायला हवं. मी इथे अर्जुन आणि सायलीकडे फोकस करतो, असं म्हणत आता राकेश आजूबाजूला पाहण्यासाठी निघून जातो आणि सचिन मात्र इथे सायली आणि अर्जुन यांच्यावर लक्ष ठेवून असतो. तर सायली अर्जुनला म्हणते, तुम्ही का सॉरी बोलताय? मला माहीत आहे की माझ्यावर लागलेले गुन्हे खूप गंभीर आहेत आणि मला बेल मिळेल अशी आशाही मी ठेवलेली नव्हती. मी माझ्या मनाची तयारी करूनच आले होते. तर अर्जुन सायलीला म्हणतो, आय एम सॉरी. सायली अर्जुनला म्हणते, मी तुम्हाला आज ओळखतेय का? अहो मला माहीत आहे की तुम्ही माझ्यासाठी किती प्रयत्न करताय, किती मेहनत घेताय. तुम्ही त्यावेळी मधुभाऊंना सोडवलं होतं, कारण त्यावेळी तुमची जिद्द आणि चिकाटी, आताही तुम्ही तेच करताय आणि मला खात्री आहे की यात तुम्हाला नक्की यश मिळेल. पण मला भीती दुसऱ्याच गोष्टीची वाटते. अर्जुन विचारतो, कोणत्या? तर सायली म्हणते, हे बघा, एक मुलगी सोनल तर मिळाली आहे, परंतु इतर 5 मुली अजूनही सापडल्या नाहीत. मला बाकी मुलींचं माहीत नाही, परंतु मानसी मला गेली कित्येक वर्ष ओळखते आणि ती जर आपल्याला सापडली तर खरं काय आहे ते सांगू शकते. त्यामुळे प्लीज मला त्या मुलींना लवकरात लवकर शोधावं तुम्ही, असं वाटते. मुलींना काही कोणी करणार तर नाही ना, कारण त्या मुली अजूनही त्यांच्याच ताब्यात आहेत. मुलींच्या बाबतीत जर काही चुकीचं घडलं तर, त्यामुळे प्लीज तुम्ही मुलींना लवकरात लवकर शोधा. मला माझी काळजी वाटत नाहीये, मला माझ्या मुलींची काळजी वाटते. त्या कुठे असतील, कशा असतील, प्लीज त्यांना शोधा. तर अर्जुन म्हणतो की हो, आमचे प्रयत्न सुरू आहेत, त्यामुळे तू काळजी करू नकोस. आता इन्स्पेक्टर निकम हे सुद्धा सायलीचं बोलणं ऐकतात. त्यांना सुद्धा कुठेतरी सायली बरोबर आहे हे वाटत असतं. सायलीची ह्या काहीच चूक नाही हे दिसत असतं. तर त्यावेळी अर्जुन शांतच असतो. तर सायली अर्जुनला म्हणते, तुमचा असा पडलेला चेहरा मला पाहवत नाही हे तुम्हाला माहीत आहे ना? सायली अर्जुनला म्हणते, आता रडायचं नाही तर लढायचं आहे. आणि अर्जुन म्हणतो, आणि आता जिंकायचं आहे, असं म्हणत आता एकजुटीने ही सगळी लढाई लढण्यासाठी सायली अर्जुन सज्ज झालेले असतात. तर येणाऱ्या पुढील भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं, आता अर्जुनने सायलीचं वकीलपत्र घेतल्यामुळे अर्जुनला सायलीला भेटण्याची परवानगी मिळते. तर आता अर्जुन
केसचा अभ्यास आणि तपास करण्यासाठी सायलीची भेट घेतो आणि त्यावेळी अर्जुन सायलीला म्हणतो, हे बघ, ज्यावेळी सोनल आश्रमात आली होती त्यावेळी तिचं वय किती होतं, म्हणजे काही तिने सांगितलं होतं का? सायली म्हणते, नाही, तसं ती काहीच म्हणाली नव्हती, परंतु ज्यावेळी वडगावच्या जत्रेत आग लागली होती तेव्हा ती 3 वर्षाची होती, तिचा 3रा वाढदिवस होता, हे मात्र तिने सांगितलं होतं. आता अर्जुन सगळी माहिती चेक करतो आणि म्हणू लागतो, या फॉर्ममध्ये असणाऱ्या माहितीनुसार 2 मे 2008 रोजी सोनल ही 3 वर्षाची झाली होती, म्हणजे आत्ता तिचं वय हे 21 वर्ष असायला हवं. तर सायली म्हणते, हो, आणि 2 मे 2008लाच तिथे आग लागली होती. तर अर्जुन म्हणतो, म्हणजे तिचं वय कन्फर्म 21 वर्षच असणार. आता अर्जुन हे कोर्टासमोर कसं सादर करेल आणि सायलीला फॉक्सोच्या गुन्ह्यातून कसं बाहेर काढेल हे पाहणं अतिशय रंजक ठरणार आहे. मित्रांनो, अशाच मालिकांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्कीच कळवा. आजचा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायलाही विसरू नका. व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे अगदी मनपूर्वक धन्यवाद.